मीना, ए मीना, झोपलीस का? काय म्हणता हो? आता झोपू द्या की, एवढी रात्र झाली, सगळे काम करून सगळं झालंय माझं. अगं मी तेच विचारायलो ग, सगळं आवरलं का? कारण आता सकाळी सकाळी काय वेळ भेटत नाही पॅकिंगला. त्याच्यासाठीच तुला विचारायलो की तुझी पॅकिंग बिकिंग सगळं झालं का? सगळं स्वयंपाक बिपाक काय, लड्डू शंकरपाळे काय म्हणून लागलीस ते झालं का? सगळं करणं डब्यामध्ये भरलं का? याच्यासाठी विचारायलो मी तुला. झालं बापा झालं. अख्खा दिवस गेला व माय, अर्धी रात्र होत आली. ते काम काय संपच ना गेले. आता जीव राहिला नाही बघा माझ्यामध्ये. पॅकिंग तसेच कपडे कोचले बॅग मध्ये माझे जेवढे लागतात तेवढे. आता घड्या बिड्या काही केल्या नाही, काही नाही, कारण वेळ बी नव्हता, काही नव्हता. तसेच कोचले तर कपडे. आता तिथं जिथं आपण एखादी रूम करून राहू तिथं त्या टायमाला मी बराबर करून ठेवते, कारण ते वेळ नसल्यामुळं मला ते जसे कपाटातले काढले तसेच घेते आणि तसेच कोचले बघा सगळे कपडे. तुमचे पण त्याच्यामध्ये काही गेले तर, आणि आपल्या हिचे पण गेले तर, लेकराचे पण गेले तर. आता बघावं लागल कशात काय गेले काय नाही. ब्रश वगैरे सगळं आता संध्याकाळी उठसाल तेव्हा ब्रश वगैरे करा आणि लगेच ते ब्रश आपल्या त्या बॅगमध्ये टाकून द्या, म्हणजे भेटतात. मी माझं दीदीचं टाकते, तुमचं बी टाकून द्या त्याच्यामध्ये. आपापले घेतले म्हणजे सगळ्याला ध्यानात राहते. मी माझे तर टाकतो. ते साबण वगैरे घेतली का? लेकराला लागणारी साबण, आपल्या साबणी एखादी 2 टाकावा असती बॅगीमध्ये. कसं तिकडं रूममध्ये भेटतात मात्र कशा चांगल्या असतात नसतात काही, कसं कोणी वापरलेले असतात किंवा मग भेटणार नाहीत वेळेवर, तर मग कसं हे होऊन जाईल. आपल्याला साबण टाक, 2 साबणी टाक. कोणी घरातल्यानं घेतला नाही तर मग त्याला एखादी देता येते. आता संध्याकाळच्या टायमाला आपणही झोपेतून उठल्यावर काही आठवण राहत नाही, काही नाही. तुला आता सांगायलो, तुला जमत असेल तर जाऊन टाकून दे, नाहीतर मग जेव्हा आंघोळ होईल ना तेव्हा त्या टायमाला आठवणीनं तशीच कॅरी बॅगमध्ये भर आणि आणून बॅगमध्ये टाक. तशीच तिकडं गेलं की लागते आपल्याला. आपली आपली असल्याला बरी कवाय बी तिथं भेटो न भेटो. आणि लेकराची साबण लेकराला वेगळी घे ग, तिचं तिला एखाद्या बॉक्समध्ये घेऊन टाक. म्हणजे कसं कोणाची साबण लेकराला नको, आणि तिची तिला टावेल, तिची तिला गरमीचे कपडे घे, कारण थंड असते तिकडं. ती साबणी तर दुपारीच्या टायमाला भरल्या मी माझ्या पर्समध्ये. कपड्याच्या 2, अंगाच्या 2, आणि हिचीला 1 भरली, आपल्या लेकराची 1 भरली. त्या याला बी चिंट्याला बी लागल म्हणलं, दोघांमध्ये बहीण भावामध्ये लावतात एक साबण. त्याची चांगली मोठी धाटी साबण घेतली. आणि कपडे लेकराचे घेतले. मी शिलालाही सांगितलं सगळं घे म्हणलं. त्याने घेऊन ठेवले असेल, तिने सगळं पॅकिंग करून टाकली. तिने पटापटा सगळं जे काय लागलं हाताला आलं ते सगळं भरलं. आता राहिली गोष्ट आई बाबानं काय काय घेतलं त्याचं त्यालाच माहित आहे बापा. शेवंतानं त्या आंबूला काय काय लागते काय नाही ते त्याचं त्यानं हिसाबानं भरलं असेल. आपण कशाला काय मदत बोलावती, असं काही बोलायला गेलं की फडकन बोलते या. बाबाची पॅकिंग केली होती, आता राहिली होती आईची, तर आईने बी करून टाकली असेल. मावशीची आईची सगळी झाली असेल, त्याने बी आराम करत असतील. आता तू बी झोप आणि मी बी झोपतो, कारण सकाळी लय लवकर उठायचंय आपल्याला. मग लवकर झालं की आंघोळी बिंगोळी सगळ्यात पहिले उठल्या हिटर लावा ना, लेकराला आंघोळ घाल आणि तू तयार भाई. बाकीचं कोणाचं काय करत बसू नको. नंतर सगळं झाल्याच्या नंतर अखरला चहा ठेवता येते. कर ना बापा, कोणाचं काय करत बसू आता संध्याकाळच्या टायमाला? का तेच करत राहू की काय घरातले सगळे काम करून? काही नाही, मी उठलं की लेकरा हिटर लावतो, आम्ही दोघी जणी मिळून आंघोळ करून घेतो, बाहेर निघतो, तयार होतो. लेकराला तयार करतो, मी माझं तयार करतो. हिटर लावलेलं राहते, तुम्ही तुमचं जाऊन आंघोळ करा. बाकी सगळं सोडा आता. बघू तर अखरला कोणी चहा केला तर पिऊता, आणि मी काही ठेवणार नाही चहा. तुम्हाला आता सांगायले बघा. झोपा आता, मी बी झोपायले. हो ठेवू नको, राहू दे. कोणी बी ठेवल, चहा बीच्या नादी लागू नको. तू तयार व्हाय, मी माझं तयार होतो. लेकराला तयार व्हायचं आणि गाडीत जाऊन बसायचं सरळ आपापला पासारा सामान बिमान घेऊन. ठीक आहे, झोपा मग. अलाराम लावलास का ग? मी नाही लावला बाबा, मला आता अथर्नाच्या बाहेर निघावट ना आले. लावा तुम्ही, लावा. माझ्या मोबाईल मध्ये लावा आणि तुमच्या लावा. दोघांपैकी जो कोणाचा वाजला त्यांना उठायचं पटकन. मग तुम्ही जर उठले तर मला उठवा आणि मी जर उठलं तुम्हाला लगेच उठवते बघा. बरं ठीक आहे, झोप तू झोप. झाले रे देवा, घरातले सगळे कामं झाली, आवरावरी झाली. आता पाठीचा कणा असा दुखायला, असं वाटायला उठूच नाही काय की. मात्र जायचंय म्हणजे मी उठणारच, काही जरी झालं तरी. शीला काय झालं? कामून बडबडायली रात्रीच्या टायमाला? झोपायचं नाही का? सकाळी उठावं लागतंय. झोप की गप. झोप यायला पाहिजे की. सगळे काम करून आता झोपायला पडली. आता नेमकीच येऊन पडले बघा. आता झोप लागलच की. एवढं कहाला बडबडायले? मी माझं बोलायले, जायची खुशी हाय. तुम्हाला हाय की नाही मला माहित नाही, पण मला हाय बापा. बरं पॅकिंग बिकिंग झाली का तुझी सगळी? डबे बिबे भरून घेतलेत का खाया प्यायची? भरले तर. तुमची का मायन बहीण भरणार आहे की काय? मीन ताईनं भरलेत म्हणून झाले तर, नाही तर कोण भरणार आहे? खायला सगळे उठतील आणि येतील बसतील खायला हुतासारखी. मात्र भरायला कोणाला नेट नको.
करायला बी नको आणि भरायलाही नको. सगळं आमच्याच बोकांडीवर टाकल्यासारखं टाकलं तुमच्या माईनं तुमच्या बहिणीनं. आम्हीच जसं कानू घरातल्या नोकरानी आणि सगळं जे काय करायचं ठरवलं होतं ते आम्हाला दोघीला दिलं वाटून कामं. आणि आपण मस्त शहाणं बसल्या आता मॅडम सारख्या. जाऊ दे ना आता, कशाला चिडचिड करायली, डोक्याचं कशाला दही करून घ्यायली स्वतःच्या बिन माझ्या बी. जायचंच आहे की सकाळी, आता कशाला उगं टेन्शन घ्यायली. सोड आता, झोप आता आणि लवकर उठून लेकराला आंघोळ बिंगोळ घाल आणि तयार व्हाय लवकर. हो ना, मीच तयारी करते सगळी, तुम्ही कशाला काय करता. म्हणणार नाही की शिलाना दिवसभर काल एवढं दिवसभर काम केले, रात्रीच्या टायमाला विचारला एवढं काम लागले. मी उठतो गड्या शिला, तू आधी लेकराला आंघोळ बिंगोळ घालतो, मग तू उठून आंघोळ बिंगोळ कर, फ्रेश होय तयारी कर असं म्हणू नका. तुमच्या वाचाला असं येत नाही. उठ लेकराला आंघोळ बिंगोळ घाल, तयार व्हाय असं म्हणता. स्वतः कधी करू नये. तुमचं लेकरू नव्हतं का, मग एकटीच आहे की काय लेकरू ते. बाप्पा तुला काही बोलण्यात अर्थ नाहीये माय माऊले. तुला उठा वाटलं तर उठ, नाही उठा वाटलं तर नको उठू. मी उठतो, आंघोळ बिंगोळ करतो आणि लेकराला आंघोळ घालतो. तुझ्या मनानं तुला यायचं असेल तर उठ आणि तयार व्हाय. मला काही बाकी बोलू नको, मला झोपू दे आता. बघ बघते की उठता की नाही ते. मी माझं उठून तयार होते. बघा मग तुमची जिम्मेदारी, तुमचं लेकरून तुम्ही जाणं. हो, उठून घालल मी माझ्या लेकराला आंघोळ, मी करल आणि तयार होतो आम्ही आमचं. तू काही करू नको, तू स्वतःचं केलं तरी बस झालं. झोपा आता, गप झोपू द्या मला. अलाराम लावून झोपा. तू सांगायचं काम नाही, मी लावले 4-5 अलाराम लावले तर तुझ्या भरोशावर थोडी बसल्यावर होणार आहे. बघते की उठता की नाही ते. अगं कांता, कांता, अगं कांता, झोप लागली वाटतं कांताला. अगं शांत, आवाज दिलीस का, काय म्हणते. अगं मी म्हणू लागले मोबाईलचे चार्जर ते सगळं ठेवलंस की नाही म्हणलं. मोबाईलला चार्जिंग वगैरे केलं की नाही. सकाळी सकाळी काही होईना मग आपल्या दोघीला. हो तू झोप, मी सगळं ठेवलंय, तू काय काळजी करू नको. तुझं माझं सगळं पॅकिंग आहे मीच केली. आणि आपले दात घासाचे ब्रश आहे नवीन, ते जुने होते ते आपल्याला घासायला ठेवले तर नवीन आणले होते आज मार्केटमधून, ते 2 टाकले. तरी बी साबणी घेतल्या तर आपल्या दोघीसाठी. आता ते लेकरं का आपापल्या मनानं घेतील. माय म्हणलं तुझ्यासाठी मग यासाठी घेतली मी. आणि काय म्हणतात ते 1-2-3 शॅम्पूच्या पुड्या टाकल्या, जर कुठं डोकं बिकं धुवायचं असलं भेटल्या नाही आपल्याला ऐनवेळी तर म्हणून मी त्या बी पुड्या बी टाकल्या. आता आणि अंगावरचं चार्जर बिर्जर हे सगळं टाकले, काही काळजी करू नको बघ तू. बरं 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 झालं माय सगळं टाकलंच ते, कारण दुसरे कामं होते मला बी. हे आणा ते आणा बाहेरून, काय काय लागणार आहे काय काय नाही. पोरीनं स्वयंपाक आवरला. शेवंताच्याच नादात होती, तिला सांगितलं होतं ते तिनं केलं नाही वाटतं. पोरी नुसत्या रागावल्या होत्या, चिडू लागल्या. म्हणल्या मला की शेवंताताई करतो म्हणल्या होत्या, ना आल्या नाही. पराटेन बिराटेन धापाटे काय करतो म्हणू लागली म्हणून शेवंता. आणि पावलंही टाकला नाही काही नाही. वैतागून गेल्या होत्या वाटतं त्या दोघी जणी बी. मी गेले होते, चिडल्या, मलाच बोलल्या. मला लय राग आला त्या दोघीचा बी. कळून होतं का सासूला बोलावं असतं का असं. त्या दोघीनं बी त्याच्या त्याला कळायला पाहिजे होतं. पण मी म्हणलं माय जाऊ दे आता, निघायचंय म्हणलं सकाळी सकाळी, कुठं डोक्याचं दही करू म्हणून मी बी काही बोलले नाही काही नाही जास्त. चुकी आहे शेवंताची बी चुकी आहे. आता काय करावं, तिनं करायला पाहिजे होतं सगळंच त्या पोरीवर. सकाळी उठलं तेव्हापासून त्या दोघी जणी करू लागल्या सगळं. तू तेवढं शंकरपाळ्याचं पीठ तेवढं चुरून दिलं होतं म्हणून बरं झालं, नाही तर अजून त्या पोरीच्या अंगावर खूप कामं पडले असते. मी समजू शकते एवढं, आता काय करणार, नाईलाज आहे. जाऊ दे मग आता. ते डबे बिबे पॅकिंग करायचे होते तर ते फक्त ते मी चिवड्याचा, लड्डूचा आणि शंकरपाळ्याचा तेवढा डबा भरून बॅगमध्ये एक ते खायची बॅग बाजूला ठेवली. आता दुसरं काय लागत असेल तर ते आता सकाळी मला वाटते 1:30-2 वाजता लगेच उठावं लागेल आपल्याला. 3 वाजता 2:15ला निघायचे म्हणल्यावर. कारण आंघोळी बिंगोळी इथं आता ह्याच बाथरूममध्ये, इथं याच रूमच्या बाथरूममध्ये जाऊन पटापट दोघीजणी आंघोळ करून घेऊ होता. ते भाऊजी ते तिकडं करतील त्याच्या त्या रूममध्ये. तिथं गेले तर तिथं हाय सगळं त्याचं, त्याला सोय करून ठेवली. आणि मग आपण आपलं करून निघून तयार होऊन बसवता. आणि चहा ठेवते तू, नाही तर मग मी ठेवते चहा. पोरीच्या आता नादी लागू नये, पोरीला काय म्हणू नये. हो तू एवढी काळजी करू नको, चहा ठेवते मी. तू झोप आता, जास्त बडबड करू नको. मलाही झोपू दे, मलाही झोप यायली. 1-1.5 घंटा तरी कमीत कमी डोळा लागू दे माझा. मग सकाळी उठलं की या अंगामध्ये हातापायामध्ये ताकद नसते. बरं बरं झोप झोप. मीना
गे मीना, उठ लवकर लवकर उठ, अलाराम वाजलाय, वेळ होऊन जाते, पटापट आवर जाय, उठ लवकर. काय हो तुम्ही बी झोपू द्या की, आताच तर डोळा लागला होता. झोपू द्या जरासं, नंतर करतो आंघोळ उठून. तुम्ही करा आता तोपर्यंत हिटर बिटर लावा, ते आंघोळ बिंघोळ करा, नंतर मी यासाठी ठेवा. मी थोड्या वेळानं उठतो, मला आता उठवू नका बघा, मग अंगले दुखायले. मीना, हे घरी राहायचं नवं ग, घरी राहायचं असलं असतं ना तर 7च्या जागी 8 वाजता उठली असती ना, 8च्या जागी 9 वाजता उठली असती तरी तुला एवढं टेन्शन राहिलं नसतं. आपल्याला निघायचंय. उठ आता, जास्त वेळ झोपू नको. उठून आंघोळ बिंघोळ कर, फ्रेश होय, बरं वाटतंय लगेच. नाहीतर मग एकटीच राहशील, मागं तयारी राहते, लेकराची तुझी तयारी राहते. उठ, आळस करू नको. काय व बापा, तुम्ही माणसाचे हाडं मोकळे झालेत काम करून करून. वाटलं होतं उठून करसाल काहीतरी, पण तुम्हाला मी उठल्याशिवाय जमतच नाही. हे करावं लागतंय, ते करावं लागतंय. उठून करावं असते ना आंघोळ बिंघोळ, घालावं असते ना लेकराला. का मग त्याच्यावर ठेवले लेकराला बी आंघोळ घालायचं, उठायचं, करायचं, आपण आपलं तयार व्हायचं, लेकराला करायचं. मला 5 मिनिटं लागले नसते, उठून पटकन आंघोळ करून तयार झाले असते. पण नाही, तूच उठ, आंघोळा पाणी ठेव, कर हे ते कर, करत बसा. आता मी मज करते. मीना, एवढा आळस करू नको, एवढं झाले आता, काही जास्त वेळ राहिला नाही. एक काम कर, तू आंघोळ कर आणि हिटर लाव परत एकदा. मी लेकराला घेऊन जातो, चिंकीला जाऊन आंघोळ घालतो बिन, मी बी करतो, मग तुझ्याजवळ देतो, तू तिचं अंग पुसून तिला कपडे घाल. ठीक आहे, देते तुमच्या पाणी, आंघोळ करते, तुम्हाला पाणी ठेवते, मग तुम्ही घाला तिला आंघोळ. माय बाई, आताच तर झोपले होते, एवढ्या लवकर अलाराम वाजला. बापा, वेळ बी झाला काय की, आणि मी झोपून राहिले. ओ उठा की व केशव, ओ उठा की व, लवकर उठा की, वेळ झालाय, निघायचंय आपल्याला. उठा, जा हिटर लावा लवकर. ओ केशव, उठा की. अरे बापरे, वेळ झाला की काय? शिला, किती वाजले तर? वेळ झाला म्हणजे अलाराम वाजला, आताच नेमका वाजला. मला अलारामच्या आवाजानं जाग आली बघा. तुमच्या बाजूला अलाराम वाजायला तरी तुम्हाला जाग नाही. एवढे कसे गाढ झोपले व? काम तर दिवसभर मी केले कुत्र्यासारखं, मला झोप लागायला पाहिजे. तुम्ही आरामशीर झोपायले. उठा आता, जा पटकन हिटर लावा. हे पाणी तपलं की तुम्ही हिला चिंट्याला आंघोळ घाला, दोघं जण आंघोळ करा, बाहेर व्हा, मग मी जाते आंघोळीला. एक काम कर ना शिला, तू कर ना पहिले आंघोळ, आणि चिंट्याला आंघोळ घाल ना तू, मग मी जाऊन आंघोळ करतो. शरम वाटत नाही का हो तुम्हाला? जराशी लाज वाटत नाही का? जराशी का इकून बिकून खाल्ली तुम्ही कुठं? हा, इतकं तुम्हाला कसं कळत नाही? हा, बायकोनं काम करून करून मरून जावं तुमची इच्छाच आहे का? तुम्ही ठरवलंयच का? काय झालं शिला, काऊन तपायली तू विनाकारण? अहो, तुम्हाला म्हणायला बोलायला लाज कशी वाटत नाही हो? की जाऊन तू आंघोळ कर आणि लेकराला आंघोळ घाल. तुम्हाला जरासे तुम्हाला काहीच वाटणार का माझं? हा, लग्नाच्या आधी बरं म्हणायची, शिला माझं असं, शिला माझं तसं, शिला मी तुझं सगळं ऐकून राहणार, शिला काही काळजी करू नको, तुला चहाचा कप तुझ्या हातात आणून देणार. अहो, चहाचं सोडा, तुम्ही एखाद्या वेळेस मी आधी उठून कोणतं काम केलंय का? तुम्हाला लय असं म्हणजे हे वाटायला लागले की काय? अहो, निघायचंय, तुम्हालाही माहिती आहे चांगल्या प्रकारे. विनाकारण डोकं माझं खराब करायचं सकाळी सकाळी. उठा म्हणून सांगितलं, एखाद्या वेळेस घालावं लेकराला आंघोळ. अहो, तुम्ही नाही समजणार का? मग दुसरं कोणी समजलं की काय? नवरा बायकोला, बायको नवऱ्याला राहते हो समजून घेण्यासाठी. तुम्हाला जरासं तरी कळायला पाहिजे. मी जोपर्यंत रागवत नाही, जोपर्यंत डोक्याचं दही होत नाही, पाणी डोक्यावरून जात नाही, तोपर्यंत तुमच्या डोक्यात कोणतीच गोष्ट लक्षात येत नाही. किती सहन करावं माणसानं, किती समजून घ्यावं तुम्हाला? का तुम्ही मुद्दामून करता की काय? का तुमचं शरीर हालत नाही पटापट काम करायला एखादं? बाप्पा, बोलू नको एवढं शिला. सकाळी सकाळी माणसाने एवढं बोललं की दिवस खराब जातं या. असा बी कोणता चांगला जाणार आहे? तुम्ही सगळं खराबच करून ठेवलं की. सकाळी सकाळी डोक्याचं दही करून टाकलं, माणसाचा राग आणून सोडायचा माणसाला, कुत्र्यागत पिळून टाकायचं, नंतर सांगायचं की सकाळी सकाळी एवढं बोलू नको, दिवस खराब जातं या. सकाळचे शब्द असे कानावर पडले आणि तोंडातून निघले तर दिवस चांगला खाक जाणार आहे का? वाटलं होतं, विचार केला होता, जायच्या दिवशी तरी खुशी खुशी जावा. मात्र तुमच्या संग नांदायलो तेव्हापासून कळायले तुमचं डोकं काही जागेवर नाही हो बापा. खरं सांगायचं म्हणजे तुम्हाला किती बोला, काही करा, तुमच्या काही लक्षात येत नाही. फटकन एखादी गोष्ट नवऱ्याच्या लक्षात यायला पाहिजे गड्या, की आपण तिने सगळं केलंय गड्या, उठून आपलं आंघोळ करावं, लेकराला घालाव आणि पाणी ठेवावं गड्या. हे तर तुमच्या कधीच येत नाही, तुमच्या लक्षातच येत नाही ही गोष्ट. का तुम्ही मुद्दामून करता की काय माहित? बरं उठतो मी, थांब, एवढं बोलू नको. सकाळी सकाळी ले राग करायलीस बापा तू, खरं सांगायचं म्हणजे.
जातो आंघोळ करतो. चिंट्याला तू तोपर्यंत उठवून त्याला बाथरूममध्ये पाठव. त्याला आंघोळ बिंघोळ घालतो त्याला जवळ देतो. त्याला कपडे बिपडे घाल आणि नंतर तू जा आंघोळीला. निवांत कर आणि निघ बाहेर. एवढं बोलल्यावर तुमच्या डोक्यामध्ये प्रकाश पडते. पडला ना प्रकाश पडला ना. आता जास्त बोलू नको. पटकन मी जातो आणि तू पाठव त्याला. चलो मी बाथरूम मध्ये. टावेल ते कुठं ठेवलेत आहेत का तुला माहित? माहित राहणार ना. तुम्हाला काय माहित राहते. ठेवली बाथरूम मध्ये. रात्री सगळं करून ठेवले. उठल्या उठल्या तुम्हाला हे ते शोधायला लागू नये म्हणून सगळं रात्रीच करून ठेवले. कुठपर्यंतही करा तुमच्या माग तुम्हाला काय अक्कल येत नाही. बरं मी चललो बाथरूम मध्ये. पाठव चिंट्याला कपडे बिपडे काढून. जा तुम्ही. पाठवते त्याला मी. आणि हो, लेकराला लय गरम गरम पाणी घालू नका. जरा मोसूळ करा. नाही तर कडक टाकसाल लेकराच्या अंगावर. तुम्हाला लागते तेवढं कडक घ्या. मात्र लेकराच्या अंगावर टाकू नका जास्त गरम गरम. एवढं बोलायली टाक ना मग. तू घाल आंघोळ. तुम्ही काय करता मग? तुम्ही काय करता? एखाद्या वेळेस आंघोळ घाला म्हणलं तुम्हाला समजून सांगितलं तरी तुम्हाला एवढा कहाचा टोना यावं? एवढं कहाचं नीट लागावं तुम्हाला. समजून सांगितल्यावर तरी कमीत कमी हो म्हणत जा ना. त्याला लांबन कहाला लावत राहता तुम्ही कोणत्याही गोष्टीला. बरं बापा पाठवशीला लेकराला माया सोन्याला आंघोळीला पाठव. मी घालतो आंघोळ. तोपर्यंत तू त्याची टावेल काढून ठेव आणि कपडे घाल त्याला नंतर अंग पुसून. ते सांगू नका. मी करते बाकीचं पुढचं. आंघोळ तेवढी चांगली नीट घाला.